पुणे शहरात मोठ्या रकमेच्या प्रकल्पासाठी निधी आवश्यक आहे। याकरता महापालिकेकडून मिळकतदारांची थकबाकी वसूल, निवासी तसंच व्यावसायिक मिळकतींसाठी अभय योजना राबवण्यात येणार आहे। याला महापालिका आयुक्त नवल केशवराव यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे। हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी जाणार आहे। या योजनेत थकबाकीवर सूट देखील दिली जाणार आहे। पुण्यातील शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराची 2 प्रकरणं पुणे शहरात उघडकीस आलेली आहेत। यात एक कृषी विभागाच्या मालकीची तर दुसरी शासनाच्या मालकीची मुंढवा येथील जागा आहे। या दोन्ही प्रकरणांमध्ये पुणे शहर तहसीलदार यांनी उद्योग केल्याचं उघड झालंय। छठपूजेनिमित्त पुण्याहून बिहारसाठी विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। आजपासून 10 जून दरम्यान हडपसर ते दानापूर अशा 3 विशेष रेल्वेगाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिलेली आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात 3 दिवसीय तमाशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महोत्सवाचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमी विभाग प्रमुख डॉक्टर गणेश चंदनशिवे आणि लावणी समाराधी मेधा घाटगे यांनी केलेलं आहे। तमाशा महोत्सवाचं यंदाचं 13वं वर्ष आहे। पुण्यात 436 कोटींची वीज बिलं थकीत आहेत। दसरा दिवाळीमुळे मागच्या महिन्यामध्ये महावितरणची वसुली मोहीम मंदावलेली आहे। थकबाकी वसूल करण्यासाठी पथकं तयार केली असून ग्राहकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर आता पुण्यातून जाणार आहोत नाशिकमध्ये। बघूयात नाशिकमधल्या काही महत्त्वाच्या बातम्या। राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार आज नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत। आगामी कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत। आचारसंहितेमुळे विकास कामांना अडचण येऊ नये याकरता उपाययोजना सुद्धा केल्या जाणार आहेत। निम्म्या नाशिक शहराचा आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे। दुरुस्तीच्या कामासाठी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहील। तर उद्या रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। शहरातील नवीन नाशिक, सिडको नाशिक रोड आणि नाशिक पूर्व या विभागांमधला परिसरात पाणीपुरवठा बंद राहील। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावरील विंचूर इथे खड्ड्यामुळे व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नाशिकच्या दिशेने प्रवास करत असताना दुचाकी रस्त्यावरच्या खोल खड्ड्यात अडकली। तरुण दुचाकीसह 10 ते 15 फूट अंतरावर फेकला गेला। या घटनेनंतर रस्ता दुरुस्तीची मागणी केली जाते आहे। तर आता पुण्यातून जाणार आहोत संभाजीनगरमध्ये। बघूयात संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात येणार आहे। याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात रंगीत तालीम घेण्यात आली आहे। आयोगाच्या सूचनेनुसार आरक्षण सोडत तारखेत बदल करण्यात येतोय। संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 73 जागांसाठी अर्ज भरण्याकरता मुदतवाढ देण्यात आली आहे। आता 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे। 4 अधिष्ठातांसह संवैधानिक अधिकाऱ्यांच्या एकूण 8 जागांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झालेली आहे। विद्यार्थ्यांना पदवी घेण्यासाठी विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्कापासून देखील दिलासा मिळाला आहे। संभाजीनगर शहरात पाणीपुरवठा योजनेत अडथळा निर्माण होतोय। बीड बायपास परिसरातील अनेक अतिक्रमणधारक अडथळे निर्माण करत असल्याचं जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान निदर्शनास आलंय। त्यामुळे सदर योजनेस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेत।